आज आपल्या आटपाडी नगर पंचायतमध्ये आपल्या गावामध्ये नेहमीच स्वच्छतेसाठी कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते आमचे सन्मित्र इंजिनियर महेश कुमारजी पाटील आणि त्यांच्याबरोबर आलेले शिष्टमंडळाचे सर्व सदस्य, त्याचबरोबर आपले सीओ आदरणीय वैभवजी हजारे सर, त्याचबरोबर बांधकाम सभापती नगरसेवक बाळासाहेब हजारेप्पा, पाणी पुरवठ्याचे सभापती आणि नगरसेवक डॉक्टर जयंत पाटील आणि पैलवान अजित जाधव नगरसेवक, या सर्वांच्या उपस्थितीत जे आमचे मित्र महेश कुमारजींनी 23 मार्चला जे आटपाडीमध्ये स्वच्छतेच्या आणि नागरी समस्येसंदर्भात जे उपोषण घोषित केलं होतं, मग त्यांना आम्ही या ठिकाणी त्यांचं शिष्टमंडळाला निमंत्रित केलं, त्यांच्याशी साधक बाधक चर्चा केली आणि गेल्या 2 महिन्यामध्ये आम्ही आटपाडीमध्ये काय काय करत आहोत, काय काय केलेलं आहे याचाही पाढा त्यांच्या समोर मांडला आणि नगरपंचायत बरोबर नागरिकांचाही सहभाग असला तर स्वच्छतेचं प्रश्न प्राधान्यानं पुढे कसं जातील यावरतीही त्यांचंही समाधान झालं. आणि रामनवमी दिवशी म्हणजे 26 मार्चला आमचे सर्व नगरसेवक, त्याचबरोबर नागरिक आणि काही नगरपंचायत हाती येणाऱ्या शाळांना सुद्धा आम्ही आवाहन करणार आहोत की 1 दिवस गावासाठी आणि 1 दिवस गावासाठी आणि आपल्या स्वच्छ आटपाडीसाठी या उपक्रमासाठी आम्ही सर्वांचा सहभाग घेऊन, कारण स्वच्छता हे लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत, नागरिकांपर्यंत, पदाधिकारी आणि प्रशासन या सगळ्यांनी जर सहभाग घेतला तर नक्कीच आपली स्वच्छ आटपाडी, सुंदर आटपाडी व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून हा चर्चेतून एक चांगला उपक्रमाला आपण रामनवमी दिवशी सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी जे 23 तारखेला उपोषण नियोजित केलं, तर त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही आपण प्रश्न संवादानं सोडवूया, संघर्षानं विनाकारण एकमेकांच्या मध्ये बुद्धिभेद किंवा वैरवाद होण्यापेक्षा संवाद झाला की नक्कीच चांगलं काहीतरी घडेल. आणि आटपाडीसाठी आपण सगळ्या युवा मित्रांनी सुद्धा, सर्व आटपाडीकर नागरिकांनी आपल्या माध्यमातून मी आवाहन करेन की विद्यार्थी असतील, त्याचबरोबर आटपाडीकर नागरिक असतील, सुजाण नागरिक असतील, या सर्वांनी ज्या पद्धतीनं थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा यांनी गावांची स्वच्छता भजन कीर्तन बारोडाच्या माध्यमातून केली आणि गावांच्या स्वच्छताबरोबर लोकांची, माणसांची मस्तकं ही व्यवस्थित करण्याचं काम केलं, त्याच पद्धतीनं या स्वच्छतेच्या माध्यमातून नागरिक, विद्यार्थी, ग्रामस्थ, पदाधिकारी, प्रशासन ह्या सर्वांना हे स्वच्छता हे माझं आद्य कर्तव्य आहे, ही या उपक्रमाच्या माध्यमातून आपण संदेश या ठिकाणी देणार आहोत. तर नक्कीच आटपाडीकर नागरिकांनी सुद्धा रामनवमी 26 मार्च रोजी सकाळी ठीक 8 ते 10 वाजेपर्यंत 2 तास आपल्या गावासाठी, 2 तास आटपाडीच्या स्वच्छतेसाठी या उपक्रमासाठी द्यावेत असं आपल्या माध्यमातून मी नम्र आवाहन करतो. आणि महेशजीने आमच्या विनंतीला मान देऊन त्यांचं आंदोलन त्या दिवशीचं स्थगित केलेलं आहे, तर त्यांनाही मी आणि त्यांच्या सहकार्यांनाही आलेल्या धन्यवाद देईन. आणि असंच आपण खेळीमेळीने एकमेकाच्या हातात हात घालून या आटपाडीच्या विकासासाठी पुढे जाऊया, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.